स्वाभिमानी शेतकरी संघटना माळशिरस तालुका दिनांक 2/9/2023 माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गंभीर भूमिका घेतली असून ऊस मिल व कारखान्याच्या दुर्लक्षाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे। मागील हंगाम 2025-2026 दरम्यान ऊस गाळपासाठी कारखान्यांकडून 3000 रुपये दर जाहीर करण्यात आला होता। त्यापैकी 1800 रुपये प्रति टन इतके बिल शेतकऱ्यांना देण्यात आले आहे। मात्र उर्वरित 1200 रुपये अद्यापही प्रलंबित असून शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे। या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने संबंधित कारखान्याला इशारा दिला आहे की उर्वरित ऊस बिलाची रक्कम तात्काळ म्हणजेच पुढील 8 दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी, अन्यथा कारखान्याच्या गेटसमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे। याशिवाय कारखान्यातून बाहेर सोडण्यात येणाऱ्या दूषित पाण्यामुळे परिसरातील पर्यावरणावर गंभीर परिणाम होत असल्याचेही निदर्शनास आले आहे। हे दूषित पाणी बेकायदेशीररित्या सोडले जात असून त्यामुळे शेती, पिण्याचे पाणी व नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे। या प्रश्नाकडेही तातडीने लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागले नाहीत तर येत्या काळात मोठ्या प्रमाणावर आंदोलन उभारले जाईल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित कारखाना प्रशासनाची राहील। शेतकऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी संघटना नेहमीच लढत राहील असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। आपला विश्वासू श्री दीपक सावंत, श्री धनाजी तुकाराम सावंत, श्री भिकाजी पांडुरंग सावंत। निम्मच राहिलं राहिले मग कसं तुकडा का करता ना तुम्ही? अराव ती बी मिळते 3000 न 50 न ह्यात केलं तेवढे त्यात मी निमार्ग ती बी 4 महिने झालं का उजाव 150 काय जण असं कसं तुम्ही बरं का तुम्हाला सांगतो तुम्ही कलेक्टर पर्यंत जर गेला आणि याने अटक केलं तर आम्ही सोडणार नाही, काही कोणी करू द्या। हा ऊस जायचं लेकरं बाळांनी काय करा शेतकऱ्याच्या बरं का? आता मी काय सांगतो, तुम्ही निवेदन द्या 5 तारखेनंतर जर नाही झाला प्रोग्राम तर तुम्ही बसाल। तुम्हाला आम्ही किती वेळा सांगितलं ही बरोबर आहे का नाही? शेवटचा ऐकून घ्या अध्यक्ष निवेदन द्या 5 तारखेपुढे तुम्ही देताय तारीखवर एमडी साहेबांना विचारा ना, तुम्ही परत 5 तारखेला काय सांगितलेलं तसं नाही हो। किती अधिकारी तुम्हाला हे सगळं नियोजन करणार? त्यांनी आधी झालेलं असतं त्यांचं, त्याशिवाय ती आदेश देतात। असू द्या काही वय म्हणते ते होणार नाही। वय म्हणते ते दिवस ढकलून का 4 महिने झालं कारखाना बंद होऊन 4 महिने झालं तरी पण ह्याचा काही हीच नाही, शेतकऱ्याला वाली नाही। किती कोटी रुपये अडकले ते आमचं? काय होतंय? काय बिघडतंय का उन्हात बसून मेले तर? कोण घरी काय ही होतंय? काय त्याला होईल? शेतकऱ्यासाठी काय तुम्ही आता अध्यक्ष निवेदन द्या 5 तारखेला या, तुम्ही 10, 5, 20 माणसं घेऊन या। माणसं भरपूर एक असला तरी चालतोय, 10 असले तरी चालते। तुम्ही शेतकऱ्यासाठी शेतकरी घेऊन शेतकऱ्यासाठी झगडणारा माणूस आहे। मला मी तुम्हाला आता ओळखत नाही, लय दिवसापासून नाही तीच की शेतकऱ्यासाठी निवेदन द्या। काय तुम्हाला माहिती आहे आम्ही आंदोलन जेव्हा तुमचं फळक बंद पाडलं ह्यांचं त्यावेळेला तेव्हा ती तुमची बिलं सुटली सगळी। बरोबर तुम्ही होताच होतो आता नुसतं पोकाळ 4 महिने झाले ह्याचं सांगा बरं मला। 5 तारीख दिली की आता 5 तारीख दिली तसं ती देणार आहे, जबाबदारी व्यक्ती आहे ती। सांगितलं तुम्ही बी आहे ह्यांचा मोबाईल धरायचं काढू दे राव ते। नाही माझी काय करत हाय, तुम्ही सगळी काय माणसं नव्हतं। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विजय असो कोण म्हणता देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। 5 तारीख आम्हाला या बिलासाठी यांनी दिले आहे। चंद्रभागा सहकारी साखर कारखाना ओंकार शुगर 5 तारखेपुढे नाही बिल दिलं तर आम्ही तीव्र मोठ्या संदर्भात आंदोलन करू। जय स्वाभिमानी।